पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला कालपासून सुरुवात झाली असून 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटूनही ती अद्याप सुरू आहे। दरम्यान पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतलं मुख्य आकर्षण हे ढोल पथक असतं आणि त्याचबरोबर आता काही मंडळांच्या वतीनं डीजे ही लावण्यात येतो। मात्र एकूणच या सगळ्या वाद्यांचा आवाज पाहता लक्ष्मी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण होत असते। पोलीस असतील, प्रशासन असेल, गणेश भक्त असतील, पत्रकार असतील, सर्वसामान्य भाविक असतील, या सगळ्यांनाच आता या आवाजाच्या प्रदूषणाला सामोरं जावं लागतं। मात्र गेल्या 2 दिवसात लक्ष्मी रस्त्यावरील साधारणतः आवाजाची पातळी किती होती ते आपण समजून घेऊ। COEPच्या तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीनं ही दरवर्षी आकडेवारी जाहीर करण्यात येते। या उपक्रमामध्ये COEPच्या पर्यावरण विभागाच्या 25 विद्यार्थ्यांनी यावर्षी सहभाग नोंदवला। लक्ष्मी रस्त्यावरच्या 10 प्रमुख चौकात गेल्या 2 दिवसांपासून दर 4 तासांनी आवाजाची पातळी नोंदवली गेली। ती खालीलप्रमाणे: बेलबाग चौकात सरासरी या 2 दिवसात 98.8 डेसिबल इतकी आवाजाची पातळी नोंदवल्या गेली आहे, तर गणपती चौकात 92.7, लिंबराज चौकात 93.4, कुंटे चौकात 95.2, उमऱ्या चौकात 91.9, गोखले चौकात 93.7, शेडगे विठोबा चौकात 93.9, होळकर चौकात 94.7, टिळक चौकात 89.5, खंडोजी बाबा चौकात 82.1 इतकी सरासरी डेसिबलची नोंद करण्यात आली आहे। खरं तर निवासी क्षेत्रासाठी फक्त 45 डेसिबलचीच मर्यादा असते। मात्र एकूणच या 2 दिवसातली जर आपण आवाजाची पातळी बघितली तर तिची सरासरी ही 92 डेसिबल इथपर्यंत पोहोचली आहे। म्हणजे थोडक्यात पुणेकरांच्या कानावर गेले 2 दिवसापासून मोठा अत्याचार झालाय।